आणि माऊलीच्या ओव्याचं निरूपण 17 अध्याय संपत आला. त्या 17 अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलेला वेद आणि बोध म्हणजेच वेद आहे. वेदानं मनाचं परिवर्तन होतो, जगताचा बाल होतो, अज्ञानाचा निराश होतो आणि चैतन्याचा चिरविलास आहे अनुभव येतो. हा सर्व चिरविलास आहे, सत्ता चिन्मात्र आहे. आणि मग चिन्मात्र सत्ता असताना देह बुद्धी काय आपली मला सगळा चिन्मात्र म्हणजे त्याची सत्ता तो सगळा तोच. हरी हा भरला वैकुंठ किंवा बाहेर पडाय. मग सगळा जर तोच आहे तर देह मीच आहे हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो आहे ना. तो तर सगळा तो तर मीला जागा कुठे आहे. मग मीचं भान का, देहाचं जाणीव का, जडाचा संबंध का, प्रत्येक विकार का, बुद्धीत भ्रम का आणि अंतःकरणात वासनेचा उगम का, हे नाना प्रश्न उकळ्या मारतात. आपण मी जर ह्या वासनेत आहे, मी जर या संबंधात आहे तर मी ईश्वरा कशी कुठे. सानिध्य ईश्वराचं नाहीच आहे, प्रेम त्याचं पूर्ण नाहीच आहे, त्याचा स्पर्श नाहीच आहे, त्याच्याशी एकता नाहीये, अभेद प्रगट झाला नाहीये आणि बुद्धीने भेट टाकलेलाच नाहीये. म्हणून ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं नाहीये. म्हणजे माझं स्वरूप मला माहित नाहीये, माझं भान मी सोडून दिलं आणि देहाचं भान धारण केलं. हे बंधन डोक्यावर आलं. दुःख आणि शोक सुरू झाला. म्हणून दुःख नसावाला वाटत असेल, दुःख संपवायचं असेल तर सेवन, भगवत प्राप्ती असेल तर वेदांत, त्याचा सेवन, आणि मूळ पदावर जायचं असेल तर गुरुकृपा. हे पदार्थ तुमचा आहे सगळं. तुम्ही हर जन्मात देहच आहे तुम्हाला, हर जन्मात उपाधीचा संबंध आहे, तादात्म्य त्याच आहे, विकार तोच आहे आणि आकार बुद्धीत आहे. कुठं मोक्ष आहे, कुठं साधना सफल आहे, कुठं गीतेचं फल बघतायत. गीता वाचताय ना वेगळा भाग, गीता करणं सेकंड भाग आणि गीतेचा फल भाग भोगणं मोक्ष तो अंतिम भाग. पुढे परमार्थाने संपला. मग या महायुद्धामध्ये भगवंतानं अर्जुनाला सावध केलं. महान योद्धे होते भीष्म, लहान होते. इच्छा मृत्यूला कसं मारायचं, सूर्यपुत्र करणारा कसं मारायचं, गुरुकृपाचार्याला कसा गळा कापायचा, द्रोणाचार्याला कसं संपवायचं. लहान आहे का, पण तिथे भगवान आहे म्हणून लहान जा. पांडवाला भीती कमून नाही. जिथं भगवान पाठीला काय तिथं युद्ध जिंकलं, इथं गुरु पाठीला काय तिथं अविद्येला जिंकली. इकडे युद्ध, इकडे अविद्या. धर्म अधर्म मग युद्धच आहे. पहिलाच लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समन्विता उत्सवा मामका पांडवाचे व किंवा गुरुमत संजय. काय चाललं सांग तिथं. हे मतार आंधळ, दोन दोष आहेत, आंधळ मतार, बुद्धिहीन. मोहांत माणसाला बुद्धी नसते. तिथून घ्यायचं हे बरोबर आहे ना. मुलाचा निर्वंश केला ते म्हाताऱ्याने आणि एका पोराला आवरलं नाही, तसे एका मनाला आवरलं नाही. आपला पण अधर्म आपण स्वीकारला. कारण जेव्हा आपण महाभारत पाहत होतो तेव्हा कळत नव्हतं काही. कोण मेलं, कोण मेलं, कसं मेलं, का मेलं, कुठे मेलं, हेच बघत होतो आपण.
पण आता जेव्हा त्यांचे संवाद आहेत भगवंत कृष्ण परमात्म्याचे, 3 संवाद मुख्य आहेत. एक भगवंताने कर्ण, एक भगवंताने भीष्म आणि एक भगवंताने दुर्योधन. त्याला लय मस्त बोलले होते बंदी करतात. दाखवली तरी कळलं नाही. पण त्या ठिकाणी कर्णाचं काम सुंदर आहे, भयानक तुफान. वचन नाही मोडलं, तुझे 5 पांडव राहतील, स्वतःच बलिदान दिलं, तसं मनाचं बलिदान द्यावं तो मुक्त होते. मोहारापासून करावं तेव्हा गुरुची कृपा होती. कवच काढून टाकलं, आवरण काढावं आपलं. जेव्हा कवच काढलं, रक्तबंबा चुटकन होत अंगाला, जन्मण्यापासून ते एक होतं ना, सगळं शरीर रक्तबंबाळ झालं. तेव्हा नकुल सहदेवाने त्यांना नीट केलं. आणि लहान होते का पांडव, काय आपल्यापाशी नुसता दिमाग आणि दिमाग 2 फरक आहे. कारण अहंभाव जिथे राहतो ना तिथं घात होतो, समभाव जिथे येतो ते मोक्ष हातात येतो. अहमला टाकण्यासाठी ज्ञान आहे आणि समुद्रासाठी गुरुकृपा. नाही, खरी भक्ती ते हीच आहे ना बेटा. त्याला भिन्न करून भेदातली भक्ती आहे, त्याला प्राप्त करून भेदातली भक्ती, आणि त्याची जवळीक साधणं आणि तो मी आहे हे अनुभवणं, मी देहना निश्चय करणं, गीतेचा फलभाग हृदयात घेणं, विवेकाचं स्वराज्य तयार करणं, अनुभूतीचा भाग सहज झेलणं आणि देहाचा संबंध क्षणामध्ये संपवणं, तो खरा ज्ञानी. देहावर येणंच ज्ञान. ते माझाच वाटणं पाप आहे. क्षणाक्षराला मी दे म्हणतो आपण. मी केलं, मी बघितलं, काय सुटतं तुमचं देहाचा संबंध? मी चालले, मी बोलले, मी बघितलं, मी शिवाय तुमचा व्यवहारच नाही, आणि मीचा बात ज्ञानाशिवाय होतच नाही, आणि मी अहम ब्रह्मास्मी कळतच नाही, देह मी संपतच नाही. म्हणून चिंतना तुम्हाला काल बोलली सतत पुन्हा ज्ञान श्रेणी का नाही मला माहिती काल नाही तर वाचून काय सांगा ना. वाचून असा भाग नाही, वाचावं तर नीट, जगावं तर नीट, अविद्येला मार राहिले, संसार करायला नाही. एक अधिकार लागतो, त्या अधिकारानं अविद्येमध्ये थांबायचं नाही, हे भावात यायचं नाही, मी करायचं नाही, भ्रमात जगायचं नाही, आणि वृत्तीमध्ये विकाराला उत्पन्न होण्याचं. ते खरा बाणा असतो ज्ञानी लोकांचा. निरामय जगत विकार रहित व्हायचं आणि अंतःकरणाला ब्रह्मलीन करायचं. हा बाणा असतो ज्ञानी लोकांचा. अंतःकरण उरू द्यायचंच नाही जगतात, फिरू द्यायचंच नाही मृत्यू लोकात, सुरू द्यायचंच नाही गर्भात. हा बाणा त्या मनबुद्धीला रामच करायचं, त्या अंतःकरणाला बाधितच करायचं, देहभावाला बंदच करायचं, आत्मारामाला प्रगटच करायचं, आणि वेदांताचं जीवन, वेदांतातच मन सहज प्रवाहित करायचं. जगतात नाही, जगताला सत्ताच नाही, दिसून ते खरंच नाही, अस्तित्व असून काहीच नाही, आणि असं कळायला मोक्ष बाजूला जातच नाही. अस्तित्व तोच आहे, आणि आहे म्हणणे जगताला देणं चूक आहे. आहे पण तिनं त्याचा घेतला त्याला दिला जगताला. इतकं कळाल तर माया मिली नाही का, मिली. बोधाच्या पाण्यानं माया मरती, वेदाच्या ज्ञानानं जीव तरतो, आणि संताच्या बोधानं मी कळतो. साष्टांग सद्गुरु माऊली.
साष्टांग ताई, साष्टांग नाही. पॉवरफुल म्हणजे संत. कारण जगाला बोध द्यायला कुठे ना कुठे त्यांना उभं राहावं लागतं. लग्न जुळवायला मध्यस्थी यावं लागतं. नाही तुमचं कोण, तुम्ही लपवत तुमच्या बापाचं कोण ऐकते? स्वतःहून नाही म्हणतायत मी चांगली, माझ्याकडे 100 तेवढे. ते म्हणते लोकांचं उसणं आणलंच नाही माझ्याकडून. तिचं बाहेर श्रीमंत ते आणलं माहेर. विश्वास आहे का जगाला? म्हणून मध्यस्थी चांगला पाहिजे तेव्हा लग्न जमतं. संत चांगला पाहिजे तेव्हा लग्न जमतं. जीवाशिवाच माती कळण आणि वळण. चांगल्या संताकडे जर गेलं तरच उद्धार आहे. आमच्याकडे गेल्यावर नरक आहे. ते बी नरकात आणि लोकांना बी नरकातच नेते. तू येतो का वरी? तर म्हणतो माझ्या संगत मला म्हणायचं मोठा नरक लागतं या लोकांना. एवढे लोक न्यायची वरी. लय मोठा नरक, त्यांना सेपरेट नरक म्हणायचं. देवाला चिंता पुढे नाही ना, कुठे बसवा इतक्या लोकांना. लाखो लोकांना बुडवा आहेत ना भ्रमात धर्मात, नाही का? ज्ञानामध्ये कुठं आलेले. बुद्धीचा संबंध ईश्वराशी जुळून देणं म्हणजे संत. देहभावंद करणं म्हणजे संत. ग्रंथ आत नेणं म्हणजे संत. बहिरंग थांबून अंतरंगाकडे बुद्धीला अन्न म्हणजे संत. मन शांत आणि निर्विकार आणि ईश्वरात ते समर्पित होणं म्हणजे संत. कोणी संत आणि फार कमीच तरी उगा संत फार कमी. पोटावर मोजायसारखे. कुठे जा कुठे घाण दिसेल म्हणजे आमचे गुरुजी. मोक्षाचं स्वरूप म्हणजे गुरुजी. वेदांताचा भंडार म्हणजे गुरुजी. सुखाचा सागर म्हणजे गुरुजी. प्रेमाचा आगर म्हणजे गुरुजी. गीता म्हणजे गुरुजी. तत्वाने तेच आमच्यासारखी इरटे पिसे तर कुणाकडे झोपले तुम्ही. नाव गुरु परंपरा पुढे नेणं, आत्मसाक्षात्कार करून देणं, गीतेचं फल हृदयात येणं आणि मी ब्रह्मा हे शिकवून घेणं. मी देहभाव माझा बंद होणं, आत्मारामाचं स्मरण होणं ही भक्ती आहे. आणि आत्माराम होणं मुक्ती आहे. जगताचा बात करणं हे विरक्ती आहे. आणि संताच्या संगतीमध्ये त्या ईश्वराचा अनुभव घेणं ही मोक्षाची स्थिती आहे. संसार तर कोणी भोगतो कुत्रे मांजर. त्याला पिल्ले तर मला पिल्ले. अंतर काय आहे? ती 6 सांभाळती, एकदा तुम्ही 1 सांभाळ. मग माझं बोलणं नाही कटू आहे. हा कटू आहे पण सत्य आहे. मग प्रत्येक वेळेस जन्म आणि मृत्यू, संतती आणि संपत्ती हेच का? सांगा ना. तुझं आणि माझं, कर्म आणि पाप आणि पुण्य, दुसरं काहीच नाही. कर्म करायचे, पाप करायचे, पुण्य करायचे, साचवायचं, भोगा द्यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा दुःख करायचं, पुन्हा तेच पाडी वाचायची. हरिपाठ तेच. काय हा पहिला भोग संपत नाही संचितातला. तर ह्या जन्मामध्ये तुम्ही दुसरे भोग करतात, पाप करतात. ते भोगायचं ते. म्हणून आलिप्त राहायचं, संसारात विरक्त व्हायचं, देहातून भिन्न व्हायचं, ज्ञानामध्ये परिपूर्ण व्हायचं, मोक्षाचं सुख भोगायचं, जगताच्या बाधानंतर जगायचं, देहातून त्या जडातून बाजूला सरकायचं. देह मी नाही असा बाणा करायचा. देहात मी का देह मी. देहात मी आहे, देह मी नाही आहे. हा जो संवाद चाललाय तो वेदाचा आहे. हा अनुभव सुखाचा आहे. हा रस्ता मोक्षाचा आहे. हा मार्ग संत संगतीचा आहे. कशाला बोलून भक्त संताला बोलावं, ग्रंथाला मन द्यावं, वेदांताकडे जावं, स्वतःला स्वतः पाहावं, जीवन मुक्त व्हावं.
त्याला संत आणि ग्रंथ एकत्र म्हणा. आपण साधना ज्ञानाची करतो, साध्याकडे जायचंय, समोर फक्त लक्ष असावं, बाकी काही नसावा. कशाचे तून मी, कशाचा व्यवहार, कशाचं रुसणं बघणं, जिवंत अधिकार ठेवा, मेलेला नसावा. आयुष्य किती राहिलं माहितीये का? मग तेवढ्या आयुष्यात साधना पूर्ण करा, बंद करा, मग स्वप्त करा, स्वतःचा जो स्वरूप चित्तात धरा, तोच मार्ग करा. जन्मान मरा. काय सुखान, काय क्लेशन, काय दुःख, काय राग आणि लोभ, अजून तिथंच मराठी का तुम्ही? रागातच इतकं ऐकून 18 वाट्यापर्यंत आलोच, राग आला, वा कुठे गेला ऐकलेलं? म्हणजे किती खालीत आपण. एकासाठी नाहीये, सगळ्यासाठीच आहे. ती उच्च स्थिती असावी, देहस्थिती नसावी, बुद्धी व्याघ्र नसावी, एकाग्र असावी. तिने फक्त लक्षाला ऐकावं, बाकी सगळं फेकावं. तिने बाकीचं काही घेऊच नाही. अंतरात्म्याला शिवल्याशिवाय राहूच नाही. देहभाव उत्पन्न होच नाही. मी राम आहे हा भाव संपूच नाही. कशाला देवाची टक्कल, कशाला मन भटकल? सांगा, तुमच्या आत्मेतच बरोबर नाही ना. अधिकार पाहिजे, सेवन जोरदार पाहिजे, आत्मविचार पाहिजे. संसार बाजूला पडतो. भाकर खाली भाजली तर पुढचा पापडा येतो. मागची कच्ची पुढे बी पापडा नाही, भाकर खा आणि छान केली तूच खातोस तेवढे. भाकर मागून तर भाजली तर पुढे लावली उलटी तर पापडा येतो. मागची कच्ची पापडा नाही, आणि करणं कच्चा मोक्ष नाही. तू का बोल? पोरगी गंगामारची एवढी शिक्षण बरं आपोआप मिळाले ना, न मागता. एका वयावर 1.5 दिवस, 3 दिवस, 2 दिवस चालू दे धंदा. त्याचे वळवळ करतीच होती. मागच्या काढती, तिकडं काढती, इकडं काढती, तिकडं जाती. ती शांत बसती का? अविद्या जगू देत नाही आणि मरू देत नाही. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू आहेच. जगू दिन मरू दिन, तिचं नाव अविद्या. मिळलं की पुन्हा जन्म आहेच की. बायका म्हणतात माय झालं, सगळं झालं. काय झालं ग? तुझं उरलं ना भोगायचं सगळं मागचं. लाख जन्माचं पाप, पुढे जन्माच्या वासना, ते पुन्हा येतं पुढे. म्हणून झालं नाहीच आहे. झालं का वा ज्ञान झाल्यावर? कठीण आहे बेटा. वेदांताचा अनुभव शब्दाविना, शब्द सुद्धा जमत नाही आणि अनुभव संपत नाही. त्याला संत पदवी लागले सर. तो आपल्या महिमेत रंग असतो, ज्ञानाचा रंग असतो, अविद्येचा भंग असतो. तिथे फक्त एकांत असतो. वृत्ती विना तो आनंद असतो. तोच आनंद असतो मनुष्य संवेद आत्मवेद. पहिली उभी माऊली काय सांगतात आता? फक्त आज बोलते मी, उद्यापासून ओवेटू रंगात न्यायचा आणि बुद्धीमध्ये बसवायचा, हा प्रयत्न आपला असायचा. बाकी दुसरी भाषा नाही. ओवेटू सत्र आता आज संध्याकाळी पाडी घेणार ते 17वा ओवी 388. तरी सत्कर्मे सांगे, चालेली अधिकार बघे, तरी एखादिका अंगे की नावती जे. एखाद्या अंगाने कमी पडलं म्हणून त्या कर्मामध्ये, तर कर्म चांगलंच आहे, पण एखादी बाजू जर कमी पडली तर ते काय होतं तर मी सांगतो. इथं सात्विक कर्म सत्कर्म सांगितले, म्हणजे त्या कर्माच्या मोक्षाकडे जायची बुद्धी हा हेतू पण सांगितलं त्याचा. पण आपण कर्मामध्ये बंधन आहे, कर्माचा कर्ता मी झालो तर बंधन होतं. आणि तेच कर्म जर कर्तेपणा न केलं आणि सात्विक झालं
आणि ते पूर्ण वेदाच्या अनुसार केलं आणि हरिओम तत्सत संकल्पानं केलं. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं भाभी, मला 17 वर्षांपर्यंत हरिओम तत्सतचं निरूपण तुम्हाला सांगायचं राहिलंच आहे माझ्याकडनं. बरे, हरिओम तत्सत संकल्प केलं म्हणजे काय केलं, त्याचा भावार्थ काय, संकल्पाचा अर्थ काय. जेव्हा बुद्धी हरिओम तत्सतचं पूर्ण निरूपण ऐकते आणि समजून घेते, तेव्हा कर्माला त्या पाणी संकल्प टाकते, तेव्हा ते कर्म ईश्वराकडे येतं. ते कर्म स्वर्गाकडे यमाकडे येत नाही. चुकीचं कर्म यमाकडे आणि वैदिक कर्म स्वर्गाकडे. आपल्याला इंद्रलोक नको, चंद्रलोक नको, शिवलोक नको, कुठलाच लोक नको, स्वर्गलोक नको, पाताळ कुठलाच लोक नाही. आम्हाला फक्त ब्रह्मस्थिती. वेदांताचं फळ तेच आहे. पण हरिओम तत्सतच्या संकल्पाने केलेलं कर्म जेव्हा अकर्म किंवा निष्कर्म बनतं आणि ते कर्म तुम्हाला शुद्ध सात्विक बनतं आणि त्या कर्माचं फळ तुम्हाला एक शुद्ध अंतःकरण होऊन निर्विकारता प्रगट होती. ज्या कर्माचा कर्तेपणा उत्पन्न होण्यासाठी व्यक्तीमध्ये विकार होतो तो अविद्येचा अंश असतो. आणि जेव्हा हरिओम तत्सतची संकल्पना करून जे कर्म केलेलं जातं त्याचा फलभाग बाजूला जातो, फल संपत. जेव्हा कर्माचं फल बुद्धी टाकून देते तर ते कर्म शुद्ध आणि सात्विक बनतं. पण कर्माचा कर्तेपणा तसाच राहतो. कसा राहतो नंतर सांगते, माझा टाइम चाललाय. मला सांगा वाटेल कालपासून की आपण सांगा जाती होवी सांगाल निवान सांगाल तुम्हाला पूर्ण हरिओम तत्सतचा भावात सांगायला हर वेळा तास लागतो. मला सांगाल दुपारच्या पाठी सांगेल किंवा उद्या सांगाल. आणि कारण ते जर कळालं तर हरिओम तत्सत म्हणण्याचा भावार्थ काय, बरोबर आहे ना. तुमच्या कॉलनीत आली, ही कॉलनी आहे. आता तुम्हाला माहिती, मला साईबाबा मंदिर म्हणले मला पुन्हा जोडते की मॅडम कडे, पण मला घर माहिती पण मंदिर पासून इकडे येतेच. आता इकडे पूर्ण घर कुठे जाऊ का मी, कॉलनी कळाली, मंदिर कळालं, पण नेमकं घर कळालं का बुद्धीला, कळते माझ्या बोलण्याचा हेतू. मग हरिओम तत्सत म्हणजे नेमकं कुठे जाते बुद्धी हे सांगायचं. ईश्वराचं ज्ञात एवढाच भाव नाही बेटा, तसं नाही गेलेले कर्म नाही. म्हणून तर आपण अर्धवट येत ना भाभी. आणि मला पण इथेच म्हणलं जातं, मला काही अभ्यास करताना कळत नाही, ते 4 आंदोलनाने कळत. नंतर इथं सगळं माहित नाही माहित पडत काय जात. मी पॉइंट्स काढते, आता तर काढणं कडून गेलं काय, बरोबर अभ्यास करते. सूक्ष्मता येते देतीच, माऊली सगळं देतीच नाही का. काय कमी केलं मग द्यायला आपल्याला सांगा तुम्ही. एवढ्या ग्रंथ पार केला आपण ग्रंथ करते, एक एक शब्दाचं निरूपण आहे आपल्याकडे. शब्दाला शब्द सांग, हा एक एक शब्द सुद्धा जेवढी मांडताय सोपं नाही येत आहे, भाग्यानच मिळत आहे. आता ऐका, तरी सत्कर्मे सांगे चालली अधिकार बने, बरे एखादी एका अंगे नावती. जे एखादं अंग एखादी गुण जर असेल तर ते काय होतं तुला सांगतो. भगवंत बोलते आणि भगवंताची वाणी आहे. माऊली स्वरूपाने बाहेर पडली, अर्जुनाने निमित्त केले आणि साधकाला सिद्धता दिली आहे. जीवनमुक्ती हातात आली आहे आणि सुखाच्या अनुभूती हृदयात थांबली आहे. ग्रंथ लहान नाही, ते महान ग्रंथ ज्ञानेश्वरी, महान ग्रंथ आहे. मला सांगते भाभी, आता मग आपलं कुलदैवत इष्टदैवत पण आपण आपल्या संप्रदायात चालायचं, आपण ग्रस्त असते म्हणून एक नीतीनं नियमानं वागायचं, याचं कुठल्या ग्रंथाला हात घालायला नाही आम्हाला. खरी स्थिती सांगते. पण का ह्या आयुष्याने ह्या देहानं अजून काहीतरी आपली तपस्या चालू ठेवावी, ते पण भगवंताचंच आहे. आणि आपण ग्रस्तच आहेत, आपल्याला पण कधी मिळून पडू नये. कधी भक्तीचा साठा आपल्याकडे असावाच, पुण्याचा डोंगर असावाच. तिथं पाप जर असलं, किंचित काय भेद असला, जन्मांतरीचं काही क्लेश असलं ते संपून जातं. म्हणून आपण ग्रस्ती आहेत, काही काही नियम ग्रस्ताने पाळावे लागतात. म्हणून मी इकडे तिकडे फिरते, नाही तर मला कुठल्या ग्रंथाकडे जायची इच्छा नसते. ते कसं आपण जर आता नाही केलं, गुरुदैवत ही त्यांना स्वीकारून आपण हे आपलं जन्म एक आपण जीवन जगतो, तर त्यामध्ये आपले आचार, आपले पवित्रता, आपले कुल हे आपल्याला जपणं. आपल्या वस्तूत आपण जे अनुष्ठान करतो
तर ते आपण सतत केलं पाहिजे. नाही कधी बिघडत नाही, पण हे करणं जरुरीचं की पुढच्या पिढींना. मला दुसऱ्या ग्रंथाकडे जाऊ शकत नाही. मी महाराजांग राहिलेली कर्म केलं आणि एखादी उणीव राहिली तर ते काय होतं असं भगवंत बोलले. ते उणे एका वयवे शरीर ठाके आगवे का अंगहीन मांडावे रथाची गती. एखाद्या शरीरामध्ये एक अवयव नसतो, डोळा नसतो, कुणाला हात बोट नसतात. आता काल त्या महाराजाला पूर्ण पायच नव्हतं, पण ते उभं टाकले चालले. आता विज्ञान आहे, तेव्हाच्या काळात नव्हतं ते. मग ते शरीर चालतं का? ते कर्म पूर्ण होतं का? एखादा अवयव नाही तर शरीराचे पूर्ण कार्य होतात का? नाही हो, त्रुटी होती थोडीशी. तर काय होती सांगतं ते बघूया. ते उणे एका वयवे शरीर ठाके अगवे. एखादा अवयव नसलं तर शरीर ठाके तरी उभं राहतं, कार्य करतं. शरीर ठाके अगवे का अंगहीन भांडावे रथाची गती. बघा, तसं एखादं अंग नसलं शरीरात तर ते शरीर चालतं. डोळा नसला चालतं, कान ऐकलं नसलं शरीर चालतं, एखादा हात बोट नसले, एक हात नसला तरी चालतो. पण नथाला एक चाक नसला रथ चालतो का? ती गंध बंद पडते त्याची गती. तसं अधिकारात तुटे असल्यावर तो परमार्थ पूर्ण होतो का? कसं सांगायचं बघा, ही सूक्ष्मता आहे होईची. मग रथाची काय होती गती? चाक नसल्यावर बंद होत पडती. आता पुढे येते का रथाची गती. तैसे एकेची गुणविना सतची परी असतपणा कर्म धरे गाजान झे. तैसे एकची गुणविना सतची असतपण, तेच कर्म असत ठरली. शत्रू झाला नाही गुण मिळाला. तसं एक चाक नसलं तर रथ बंद पडतो, एक अवयव नसला शरीर चालतो. पण एखादा गुण जर कमी पडला सत्कर्माला तर ते सत्कर्म होत नाही, असत्कर्म होत. ज्ञानेश्वरी सारी नाहीच काही. 56 भाषेचा केला असे विस्तार भवार्ण विनाव भारी. साधे का ज्ञानेश्वरी? ब्रह्मांडाच्या ग्रंथाचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी. वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी. गीतेचा पूर्ण आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वरी. सुखाचा सागर म्हणजे ज्ञानेश्वरी. हे कळाले, सगळं कळालं. काय नाही काय नाही असं. आता तैसे एकच गुणे वीण सतची परी असतपण धर्म धरी गाजान झे. तीच कर्म काय होत असत, त्या कर्म असं बनते. तू लक्ष दे. ते गुण असं ते कर्म करू नको. ते गुण म्हणजे करते ऐका. जेव्हा ओंकार सत्कारी सावलिया हा चांगे धरी सच्चब्दू कर्मा करी जीर्णोद्धार. सत्कर्म, एक मिनिट, सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धार. सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धार. सत्शब्द लावून जर कर्म केलं संकल्पानं तर ते सत्शब्द हा त्या कर्माचा काय करतो? उद्धार करतो. आता कसं करतो मागे जाऊन ऐका. तेव्हा ओंकार तत्कारी सावली हा चांगली धरी. बघा, ओंकार आणि तत्कार आणि मग सत्कार. हरि ओम तत् सत. ओम पहिल्यांदा, तत् आणि सत हे दोन पद लावले पहिल्यांदा. बघा, ओंकार तत्कारी सावली हा चांगली करी सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धार. ओंकाराचं तत्काराचं साह्य घेऊन सत्काराच्या साह्यानं ते कर्म जर केलं तर ते कर्म ते सत्शब्द हा त्या कर्माचा जीर्णोद्धार करत. पण त्या सताला ओंकार आणि तत्कार साह्य असेल तर आपण निवांत वाचलंय भाभी. आपण एवढं वाचतो शांत. गुरुकृपा हरे दोन्ही कृपा. अति गुरुकृपा अति हरे कृपा, नंतर अंतःकरण कृपा, नंतर ग्रंथ कृपा. चारी कृपेचं ज्या ठिकाणी एक मिलन होतं तेव्हा मोक्ष स्वरूप प्रगट होतं. तोपर्यंत नाही. म्हणून सगळं करावं लागतं ना. म्हणून तर सगळ्या
कृपा पूर्ण ह्या आयुष्यात आणि ह्या अंतःकरणात पूर्ण व्हायलाच पाहिजे. आता एकच उदाहरण सांगते. जेव्हा ग्रंथ कळू लागतो ग्रंथाकडे कृपा असते. गोवे लागतात पटापट पटापट छटा छटा आणि त्याकडे कृपा. संत मिळाले ईश्वर कृपा. कारण गुरुची भेट गुरु ईश्वर नाही शक्यच. गुरुची भेट घालून देणारे ईश्वरच. का बरं? कारण अशी भक्ती आपली असती, निष्काम भक्तीचं ओझं होतं त्याला. हे तर मागत नाही केल्याशिवाय थांबत नाही. ह्याला काय द्यावं, चला संध्याकाळून ठेवा गोचतो, करा पुढचं काम तुम्ही दोघं. देवाचं काम झालं. त्याकडे घ्यायचं असते त्याला. ह्याला माझ्याकडे आणायचे तर संताकडे न्यायचे करू शकतो. त्याच्याशिवाय मी ह्याला माझ्याकडे बघून घेऊ शकत नाही आपल्याला. पण हे भक्त जे नाचतात ना, अर्धवट ज्ञानानच आहे. ते म्हणतो माझ्याकडे घ्यायचं तर संताकडे न्यावं लागते, मी घेऊ शकत नाही. मग अतिभक्त झाल्यावर तर त्यांचा रथ प्रकट झाला. गोरभाऊ साता माळी तेवढं तो तिथं आपल्या पैकी त्यांच्या पायाखाली लेकरू गेलं, त्यांना कळालं नाही. तेवढी भक्ती कापडी बाबा. 23 घंटे हे भूत आहे डोक्यावर. 1 घंटा कव्वा तरी यायचं आणि महिनाभर बाहेर जायचं की मला श्रवण सोडायचंच नाही, म्हणून टाकायचंच नाही, आत्मचिंतनातून निघायचंच नाही, देहाकडे थांबायचंच नाही, वृत्तीवर यायचंच नाही, शब्दाला शिवायचंच नाही, विकारात राहायचंच नाही, आकाराला बोलायचंच नाही. ऐका बा ना, झोपडे गंमतले लोकांच. मग तत्काळ याचा विनियोग करून मग सत्कार्याने कर्माचा जीर्णोद्धार होतो. चारी कृपा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा मोक्षाचे स्वरूप प्रगटतं. गुरुची भेट होते त्याला ईश्वर कृपा म्हणतात. ओवी कळते त्याला अंतःकरण कृपा म्हणतात. आणि मोक्ष होतो ती संत कृपेनं होतो. वृत्तीमध्ये विकार राहत नाही, बुद्धीत आकार शिरत नाही, तेव्हा निर्विकार हृदयात प्रकट होतो. असं तपना फेडी ते कर्म काय होते मग असंच पण शत्रुपाचं तिथं सहाय्य कर नसलं, त्या कर्माला ओंकार सत्कार सहाय्य असलं, पण शत्रुपाचं सहाय्य नसलं, ते कर्म काय झालं असंच म्हणतं. आता का ते असं तपना फेडी, मग ते असं पण कोण काढते? एका सगळं थांबत जाऊ, पुढे जास्त नाही, कळा नाही तर जाऊच नाही पुढं. आपण नुसते बोट फिरू पागल वाचलं तेवढाच अभिमानी, कळत नाही. हा खेदच नाही कधी मनात. ते उविटच झालं नाही, मुलीचा भावार्थ बदला नाही, बुद्धीच्या अनुसार वागली नाही, अधिकार उत्पन्न झाला नाही, देह संबंध गेला नाही, परमात्मा बुद्धीत आला नाही, माझा जीवन वाया गेलं, दुःख वाटा. आपल्या प्रपंचात भेटलेलं दुःख वाटत. ते भेटावं ते भेटावं, पण प्रपंचात काय लोकांचं पुरला चांगलं घर मिळा, पोरला चांगली बायको मिळा, तुझी बुद्धी ग भ्रष्ट व्हावी. पोराला बायको चांगली आली, पोराला घर चांगलं यावं. पोराला घर चांगलं केलं सुख, तुला काय मिळावं मान्य. कोणतीच माय म्हणते माझ्या पोरला खराब घर भेटून. आता त्या त्रास तर आजकालची पुढे चिंताच नाही. ती जाऊन त्रास देते लोकांना, नाचून त्यांना घर पालतं उलट करते, डबडा डबडा हालूचे न घर गेल्या बरोबर ती बाई. ती बुद्धीचा स्थिर चांगली नाही, पवित्र नाही, तिने कंट्रोल ठेवलं नाही, ती बुद्धी बी पावन पवित्र नाही, तिला पण भगवंताची भेट घेता येत नाही. तसं स्त्री घरात नीट वागत नसल, संसाराला जपत नसाल, नाटक टेकवता येत नसाल, ते घर नीट राहत नाही. तुकडे तुकडे उभे करायचे. एक करावं स्त्रीनं, घर बांधून ठेवा प्रेमानं, एवढे एक करावं. आणि हा गुण नाही सध्याच्या काळात. नाते आवडून झालेत, कुटुंब बोलत राहील नाही, कुणाचं कोणी बोललं ऐकून घ्या तयार नाही आहे, जाणीव राहिली कुणाची कुणाला. पण हे सगळं कधी का रे बेटा? हा तर चांगल्याची परीक्षा आहे, पुण्यवंताचा छळ आहे, पाप्याचा मेळ. लक्षात घ्या, असं घडते जातीच्या यायचंय. पुण्यवंताचा छळ आणि पाप्याचा मेळ आहे.
त्याला ते सुख पापी लोकांना बिनधास्त जगतात ते. कोण काय बोलो कोण काय करो, आम्ही असं वागणार, आम्ही असं बोलणार, आम्ही असं करणार, त्याच नाव पण दुसरं काय. आणि ह्या कलियुगात आपण ज्ञानगुरुजी भेटले, बाबा बाबा आपण तरलो तरलो बेटा, निवांत जगताय. त्याचं जगणं मुश्किल झालं असतं श्रवण भक्तीनं चालतात. मला बऱ्याच बायका म्हणतात, ताई नाव सांगत त्याचे हे श्रवण करून पाप तर भस्म व्हायला, मन तर पावन व्हायला, वेदांताकडे जाता यायला, आणि उरलेल्या काळात नंतर जाताना गेल्यानंतर पुढे मोक्ष झाला नाही तर भगवंत न्यायला येतो ह्या लोकांना. इतकं तरी कार्य व्हायला आपल्या हाताला, बस बाकीचे खंत नाही. आणि किती जरी असतं त्याच्यापासून सुख नाही. न पोरापासून सुख, न पोरीपासून सुख, न धनापासून सुख, न बंगल्यापासून सुख, सगळं दुःखाचं दुःख. क्षणभर सुख वाटतं, पुन्हा दुसरा आवडी. बघा साडी विचारायचं बरं वाटतं एक दिवस, दुसऱ्या दिवशी दुसरी आवडते. आवडते की नाही आपल्या जवळ संपते. पहिल्या बायका 2 साड्या ही आणि ती फाटल्यावर तिसरी होती की नव्हता अवस्था. आपण समाधानच नाही बुद्धीला. बरं असं आपल्याला कमीच दुकानदाराचा भाव आहे, बायाचा भाव आहे, सगळ्याचा भाव आहे. बाया पागल झाल्या, दुकानदार पुढे गेले. करू द्या आता ऐका. पेढी आणि सद्भावाची रूढी, निज सत्वाची प्रौढी, सच्चब आता आपण एक एक शब्दाकडे जाऊ द्या. असं तर पण पेढी, असंच पण कशामुळे जातं. सद्भाव हा भारत असते, त्याच्यामध्ये एक शक्ती आहे. ते सद्भावानं असतपणा जातो. त्याचं एक जबरदस्त त्याच्यामध्ये एक शक्ती आहे. निज सत्वाची प्रौढी सच्चब ते कर्म सत्वरूपाला प्राप्त होतं. ते कर्म पूर्ण होतं. त्या कर्मानं अंतःकरण स्वच्छ होतं, पाप पुण्य बाजूला जातं आणि ते कर्म आपल्याला भगवंताकडे येतं. त्याला म्हणायचं असतपण पेढी. पूर्ण व्हावं, पूर्ण म्हणजे पूर्ण, बरोबर आहे ना. असं म्हणून त्या कर्माचं म्हणजे पण जे कर्म शुद्ध होतं त्याला सतृप्त लागती, ओंकार तत्काळ सुरू होतं आणि सद्भावानं सद्वृत्तीनं ते शत्रुपाला अर्पण केलं. मी नाही केलं, तुझ्या सत्तेवर झालं, तुझ्या माझ्याला तूच करून घेतलं. ते कर्म समर्पित होऊ दे, मला नको ते, त्याचं फळही नको, संबंधही नको, ते कर्म त्याला त्याचा भोगही नको, अशी जी भावना तयार होती. ते कर्म बुद्धीतून बाजूला जातं आणि कर्मातून त्या फुला त्या कर्माच्या पुण्यातून तुम्हाला तुमच्या स्वरूपाला पाहता येतं. अशी तर पण पिढी काल थोडस बसली होती होते. मी करून असं केलं, माझ्याकडे पाप झाला, ते पाप माफ करतो, उद्या पण झाला. हा तर ते पाप नष्ट होते जर आपण ध्यास केला तर. आपण कबूलच करत नाही ना. जेव्हा मी चुकले पाप समजतो तू माफ तुला माफी, पण मी चुकलेच नाही, मग तू पापी. आधी माफी नाहीतर पापी. वरची जात असती अट्टास आहे की नाही. रे बेटा मी चूक बोलत नाही. ज्या घरात ज्या पुरुषाला सुख लागू देत नाही ती बाई, ज्या हृदयामध्ये बुद्धी भेदाकडे जाते ती पण बुद्धी बाईचे, जे जन्म मरणाकडे ती बुद्धी पुन्हा कोणा तुम्हाला भेटती ती पण बुद्धी बाईचे. मी चूक बोलतच नाही. माझ्या संता कोण ऐकले ते तुमच्याकडे दिले, मी फक्त कोरियर करते. तिकडचं तिकड आहे, तिकडचं तिकड आहे, एकच काम दिले, कोरियर करणे. तो पण नाही. बाईचा अलंकार क्षमा करणं, तिचा धर्म. घराला जपून ठेवणं हे तिचं वर्ण. नाते सांभाळणं जोपासणं हे खानदान पण आहे तिचं. नाते तोडणं कापणं ती बाई नाही. कारण नातं टिकवासाठीच आपला जन्म आहे. ते भाऊ एकच ना, तू काऊन दोन केलं पुढे.
अधिकार का तुझ्या भावा तुकडे कर जाऊन मारी जा तुकडे कर आणि पुन्हा वापस ये म्हणू शकतो आम्ही असं नाही का म्हणू शकतो की नाही तुझ्या भावाचं बोलणं बंद कर मग नवऱ्याच्या बाईचं बोलणं बंद कर चांगलं वागावं आणि चांगलं ऐकावं आणि चांगलं घ्यावं आणि वाईट सोडून द्यावं मी बुद्धी बाय म्हणाले मी वैयक्तिक नाव घेतलं नाही हा मला वैयक्तिक अधिकार नाही आणि मला बोलायचं पण नाही वैयक्तिक कारण जे दिसतंय सगळ्या जगात ती बोलते एकच तुम्ही करावा फक्त नातं टिकवा प्रेम वाढवा नात्याला जपवा आणि मग पोतीला हात लावा पोतीकडे बी जाऊ नका नीट वागा नका पोते वाचू पण मनात दुखू नका त्याचं घेतलं पोराला दिलं तुला काय मिळालं तेवढे बघत नाही पुन्हा पोरग तुझं बघल का ना बघल तुला काय शाश्वती आहे सांगा ना पण कुणाचा आत्मा दुखवणे कुणालाही काही त्रास देऊ नये आपल्याकडून होणे देहातून निघायचे वेदाला संपवायचे पांडुरंगापाशी थांबायचे रडायचं कशाला सदैव वैकुंठ गेले तुकाराम महाराज हसत गेले माऊली समाधीला हसत गेले राहिले अजून हेच कळत नाही बायकाला आपण आपल्या पूर्णत्वाला चालू पूर्णत्वाला प्राप्त व्हायला रडायचं कशाला लोकांना रडावं का तू रडती आता ही बी रडती लोक रडती चित्र काळे भाभी चित्र काळे 90% खराब आहेत लोक 10% अवस्था चांगली आहे जगातली मला मॅडम बोलले परवा मला बोलायला काय टच काही बोलतो पुरे मुक्त सोड तुझं आयुष्य आतापर्यंत तू असं पाण्यात टाकलं याचा खेद कधी वाटला का तुला हा तू 60 पर्यंत आली इंद्रिय बिघडले काही कोणता ग्रंथ लावला नाही नीट कसं असावं आम्ही तरी निघून जावं जीवन असं असावं की जगाला लाभ व्हावा माती दगडी काहीतरी कळावं आणि तो परमात्मा त्याचं सुख त्याचा आवेग त्याची प्रतीती त्याची अनुभूती ही वेदांताची स्थिती हे जगा ती तशी बोलली मी अशी बोलले ते केले मी आत्ता केलं हेच करते का गावा भूताचा बाजार हा चमत्कार दाखवा भंगनिया सशब्द कर्मा व्यंगनिया सशब्द भंगऱ्या कर्माला सशब्दाने कर्म कसं पूर्णतेला प्राप्त होतं देवी औषध रोग्याला कसा उपयोगी होत आणि सत्शब्द हा या कर्माला कसा पूर्णत्वाला प्राप्त होतो नाना रूपाने सांगितलं उद्या बघू आपण 93 आलो आपण 400 श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान खूप सुंदर आहे